महिमतगड तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी। तसा पाहिला तर ह्या गडाचा जास्त इतिहास नाहीये, कारण की याचं जर दुर्ग स्थापत्य किंवा वरती जी मंदिरे आहेत याच्या रचनेवरनं असं निदर्शनास येतं की हा निजामशाही किंवा आदिलशाही तर बांधला गेलेला नाहीये, पण एकंदरीत सगळी रचनावरनं असा अनुमान लावता येतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेलेला असावा। त्याच्यानंतर सातारचे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात, त्यांच्यानंतर तारा राणी यांच्यामध्ये हा गड होता असं तात्पर्य निघत आहे। तसा ठोस पुरावा कुठेही या गडाचा आधार नाही। ह्या सगळ्या ठिकाणचे जे आज आपण गड बघणार आहेत त्याला जास्त इतिहास कुठेही नाहीये, कुठल्याही ह्याच्यात जास्त त्याचा उल्लेख आलेला नाहीये। तर ह्या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गडाला 9 बुरुज आहेत आणि 2 माचे आहेत। जसं आपण राजगडावरती गेल्यानंतर ज्या 3 माचे आपण पाहतो त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 माचे आहेत। त्या माच्यांची नावं मला माहिती नाही आहेत, परंतु 2 माचे आणि 9 बुरुज असा भव्य दिव्य असा हा महिमतगड आहे। महिमत लक्षात ठेवा मित्रांनो, महिपत हे वेगळा गड आहे, हा महिमतगड आहे। हा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे। तर या सुंदर अशा अपरिचित थोडासा दुर्लक्षित राहिलेला अशा या गडाला आता आपण भेट देत आहोत। आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। या शिवजयंतीच्या निमित्ताने या औचित्य साधून आज आम्ही सर्व निसर्गप्रेमी भटकंती ग्रुप यांच्या वतीने आज आम्ही या 3 गडांचं आयोजन केलेलं आहे। आज आम्ही आता प्रथम सर्वात चाललेलो आहे महिमतगडाला, त्याच्यानंतर आमचा असेल भवानीगड आणि अजून शेवटचा गोवलकोट, अशा 3 गडाची आज भटकंती आम्ही करणार आहे। आणि वेळ जमल्यास आम्ही इतरही मंदिराचे भटकंती करणार आहे। तर मित्रांनो, खूप सुंदर अशा अपरिचित गडाला आता आम्ही भेट देत आहोत। आपण नक्कीच आमच्यामध्ये सहभागी होऊन शिवजयंती आपणही साजरी करावी। जय शिवराय, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला येते तुम्ही करू। अरे गाडी नाही येत बोल का? समोर दिसतंय का त्यांचं स्वयंपाकाचं अरेंजमेंट चालू आहे, तुम्हाला दिसत सांगत बघा। जय शिवराय मित्रांनो, आशा आहे की तुम्ही चांगले असाल, स्वस्थ असाल। तर मित्रांनो, आज आहे शिवजयंती, शिवजयंतीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आज आपण आलो आहेत महिमतगडला। तर मित्रांनो, महिमतगड हे अपरिचित दुर्ग आहे। 2 दिवसापासून मी कोकणात आहे आणि आज आपण इथं कोकणात एक छोट्याशा गावात आपण आज विश्रांती घेतली होती। तर आज सकाळी सकाळी मी इथं आलो आणि मला तुम्हाला दिसतंय का सुंदर सह्याद्री, याहून पुढं स्वर्ग कुठंच नसेल। तर रत्नागिरी जिल्ह्यातील हा दुर्ग आहे। तर मित्रांनो, आज आपण दोघं तिघं जे दुर्ग आहे ते असं करणार की इतिहासात त्याची नोंद फार कमी आढळते आणि खूप सुंदर दुर्ग आहे। तर चला तर मित्रांनो, दाखवू तुम्हाला ते दुर्ग कसे आहेत, काय आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काय काय पाहण्यासारखं आहे। मित्रांनो, महिमतगड तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी। आम्ही शिवजयंती असल्यामुळे आम्ही त्या दिवस लवकरच निघालो। हे समोर दिसतंय का एक मंदिर दुर्गासारखं छान दिसते आणि ही जी सह्याद्री खूपच सुंदर वाटते सकाळी सकाळी। आणि मित्रांनो, असं वाटते ना की या निसर्गाचा खुशीत राहावं, माझी तर हीच इच्छा आहे। तुम्हाला रस्ता दिसतोय का? या गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी येऊ शकते, वरती दिसत असेल, त्याच्यामुळे चढायला टाईम लागत नाही, पण एखादा तास तरी ट्रेक या चढायला आणि फिरायला 1 तास। तर शक्यतो सध्या ऊन वाढलेलं आहे, कालची फजिती झाली आमची। तर येताना तो लवकर या सकाळी। समोर दिसतंय का तो महिमतगड, हा वरच्या भागात आले ना
हे निगुडेवाडी इथं गाडी पार्क करू शकता. आणि आज वरती कार्यक्रम चालू आहे शिवजयंतीचा. हे तुम्हाला समोर दिसतंय का? कसली सह्याद्री आहे, कसली किती सुंदर दिसतंय, पाहिला का? येऊन कुठं स्वर्ग नसेल. थंड हवा सुटलेली आहे आणि खालचं नेचर बघून मला खूप छान वाटते. दिसतंय का तुम्हाला? तर आलो ना, मलाही छान वाटतं असं काय असेल तर. आणि पहिले लोक म्हणतात तू एकटा ट्रेक करतो, कधी कधी सवय करायची. महिमतगडच्या आजूबाजू निसर्ग खूपच छान. पण हे समोरचं तुम्हाला दृश्य दिसतंय का? हे बघून मला फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा मोहच आवरला गेला नाही. मी जवळजवळ अर्धा तास इथं फोटो काढत होतो आणि व्हिडिओ काढत होतो. तर मित्रांनो, कोकणातलं जे सुंदर असेल ना वैभव, ते समोर तेच आहे. बघा तुम्ही माझे काही पोजेस. सलग 2 दिवसापासून ट्रेक करत असल्यामुळे थकवा पण जाणवायला लागला आणि ऊन पण वाढत होते. पण आत्ताशी आम्ही गडकुडं चाललो होतो. आत्ताशी तर पायथाच गाठला होता. अजून बरंच वरती चढायचं होतं. आणि विशेष काय माहिती आहे का? येताना मला दम फुटला, थोडा त्रास जाणवायला लागला. पण आवड ही सह्याद्रीची कायम असते. हे समोर दिसतंय का? हा फायनल दरवाजा. आणि काका कोणत्या गावाचे तुम्ही? निगुडवाडीचे. काका किती वर्षापासून येतात गडावर? हे गडावर हे आमचे जो शिवराया इथून वाडवडील त्यांचे राज्य करून गेल्याच्या नंतर हे निगुडवाडी गावामध्ये स्थानिक सर्व त्याची पूजा करतात. आज काका आले सकाळी, त्या काकू पण खाली गेल्या. बरीच लेडीज मंडळी होती. तर मित्रांनो, हा दरवाजा आहे आणि आज कार्यक्रमावरती बघू काय काय. मित्रांनो, महिमतगड याचा पहिला जो दरवाजा लागतो तो चांगल्या स्थितीत आहे. आणि शिवजयंती असल्यामुळे फुलांचा आर लागल्यामुळे अजून खूपच छान दरवाजा शोभून दिसत होता. हा मुख्य दरवाजा आहे आणि या साईडला थोडा बुरुज आहे, तो थोडा ढासलेला आहे, दिसत असेल. आतमध्ये छान रांगोळी वगैरे काढलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. काकूंची झाली आज कार्यक्रम आहे. मिरवणूक होईल आता. आज मिरवणूक पण आहे, कार्यक्रम पण आहे. अब बघत असाल तुला पाण्याची टाकी आहे समोर दिसते. पाणी प्यायचं का काका? पाणी प्यायचंय? हो, चप्पल खाली काढून. तर पाणी टाकी आहे, तर पाणी घेतोय. पाणी नाही माझ्याकडे, पाणी शिल्लक नाही. समोर दिसतोय का? हे पाण्याचे टाक आहेत. त्यांनी काहीतरी ते याला काय म्हणतो साहेब आपण? पूजा नाही, याला काय नैवेद्य दिलेले आहे. पाण्याच्या टाका वगैरे आता आम्हाला भरून देता येते. तो पाणी थोडंसं पाण्याच्या टाकासारखं दिसते आणि हे थोडी तटबंदी असावी तुम्हाला समोर दिसते. आणि थोडं वरती चढायचंय खांब टाकं. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, आतमध्ये हा खांब आहे, मला खांब टाका म्हणतात. यात थोडंफार पाणी आहे, थोडं बुंद गेलेलं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. समोर दिसतं तटबंदी आहे आणि तिसरं पाण्याचं टाका आपल्याला दिसते. तिसरं पाण्याचं टाक आहे, थोडंफार पाणी दिसते आणि ही समोर दिसते ती तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक आहे अजून. हा 2 नंबरचा बुरुज आणि 2 नंबरचा दरवाजा. ठीक आहे, बऱ्यापैकी अवस्था आहे. तर माझा आवाज येणार नाही, आज कार्यक्रम आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला मी आता बुरुज दाखवला. बुरुज आहे समोर दिसत असेल. पण हा समोर बुरुज आहे, बुरुज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला दाखवणार आहोत. आणि वरती हे तुम्हाला दिसते का? जोरात भोंगा चालू होता म्हणून मी आवाज स्किप केला. आणि ही बघा, छत्रपती शिवराय यांची छानशी मूर्ती तिथं ठेवली होती. आणि पूजा अर्चा करून त्यांच्या शेजारी हे देवीचं खूप छानचं
एक म्हणू शकाल आपण त्यांची ही प्रतिमा आणि पूजा वगैरे चालू होती. तर मित्रांनो बघू शकता, कारण आज शिवजयंती असल्यामुळे मोठा उत्सव आहे या गडावर. तर मित्रांनो आवाज एवढा जोरात होता, मी आवाज स्किप केला आणि व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवला. मित्रांनो महिमतगडवर शिवजयंती असल्यामुळे नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. आणि इथं तुम्हाला समोर दिसते तिथं स्वयंपाक वगैरे बनवायला सुरुवात गावकऱ्यांनी केलेली होती. तर हे बघून खूप छान वाटलं. मित्रांनो कार्यक्रमाच्या थोडा पुढं आल्यावर एक सुंदरशी तोफ दिसली. तिथं आम्हाला सेल्फी काढण्याचा काही मोह आवरला गेला नाही. या असल्या कारव्या असतात, या कारव्यामध्ये चालवावं लागतं. आणि हे समोर तुम्हाला दिसतंय का, ही सह्याद्री पूर्ण इतर माझ्या डोळ्यातून जातच नाही. समोरच आमची ट्रेकर्स मंडळी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात गुंग. आणि त्यांनी मला पाहिलं आणि चक्क म्हटले, अरे व्हिडिओ घ्या. आणि समोर आमचा भगवा जो मानाने डोलतोय. हा भगवा हा रंग कशासाठी? माननीय दुधाणे साहेब भगव्या रंगाबद्दल माहिती देत होते. समोर दिसतोय ना, इथं बुरुज आहे, झेंडा लावलेला आहे. आणि इथं बऱ्यापैकी औषध दिसतात. हा 3रा बुरुज आहे आणि याचंही आज भर दिसतं औषध. बुरुजच्या पुढे गेले ना, काहीतरी एक छोटंसं देवीचं मंदिर म्हणू शकाल ते दिसते. चौफेल जिथं बघा तिकडं सुंदर सह्याद्री आणि खूपच जंगल. जसं तुम्ही पुढं आले ना, तुम्हाला इथं देवीचं मंदिर दिसेल. छानसं आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. पुढे गेल्यावर प्राचीन किल्ल्यावरील अवशेष दिसायला सुरुवात होतात. आणि सुंदरसं इथं एक मंदिर जे गडकिल्ल्याप्रेमींनी व्यवस्थित अवस्थेत ठेवलेले. शिवजयंती असल्यामुळे खूप नारळ पूजा वगैरे समोर दिसत असेल आपल्याला. अगरबत्ती उदबत्ती लावली होती. हे बघून मन खूपच छान प्रसन्न वाटले. इथं तय वरती, आता खाली पाणी टाक्या. तर चला तर मित्रांनो, झाला आपला महिमतगड आणि महिमतगड सॉरी. आणि खूप बघण्यासारखं हे शिवजयंती तुम्हाला कार्यक्रम पण दाखवला. तर आता निरोप घेतो, कारण भरपूर किल्ले पण करायचे, ऊन पण वाढतंय. तर द्या तुमच्या मित्राला आता निरोप. जय शिवराय. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त लोकांपर्यंत पोहोचा यार. आम्ही एवढी मेहनत करतो तेवढी तर इज्जत करा.